पावसाला आजपासून सुरुवात झाली असून दरवर्षीप्रमाणे यावर्षी पावसाला उशिरा सुरुवात झाली असताना देखील नालेसफाई झाली नसून वालधुनी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे। हा वालधुनी नदीतील कचरा आणि गाळ त्वरित न उचलल्यास हा कचरा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आणून टाकू असा इशारा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 10च्या शिवसेना नगरसेविका माया कांबरे यांनी दिला आहे। यंदा पाऊस उशिरा सुरू झाला असून नालेसफाई करण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला पुरेसा अवधी मिळाला होता। मात्र तरी देखील केडीएमसी क्षेत्रात अनेक ठिकाणी नालेसफाई झाली नसून अनेक मोठे तसेच छोटे नाले कचऱ्याने भरलेले आहेत। असे असताना केडीएमसीच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये येणाऱ्या वालधुनी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे। मोठ्या पावसाने या ठिकाणी असलेल्या आजूबाजूच्या वालधुनी अशोकनगर वस्तीमध्ये पुराचं पाणी शिरते। यामुळे नागरिकांच्या घरात पाणी साचून नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो। याच वालधुनी नदीपात्रात साचलेल्या कचऱ्याची पाहणी स्थानिक शिवसेना नगरसेविका माया कांबरे यांनी पाहणी केली। यावेळी त्यांनी केडीएमसी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे। प्रभाग क्रमांक 10 अशोकनगरची पाहणी केली। वालधुनी नदीपात्रातील गाळ आणि कचरा काढण्यासाठी केडीएमसी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे। पावसाळ्यापूर्वी डीप क्लीनिंग करून गाळ आणि कचरा काढण्याची मागणी करण्यात आली होती। पावसाळा उशिरा सुरू होऊन सुद्धा या नदीची साफसफाई झाली नाही। नदीला लागून राहणाऱ्या लोकांना नदीच्या पुराला सामोरे जावे लागते। या नागरिकांना पावसात या घाण पाण्यात राहावे लागते। मोठा पूर आल्यास याला जबाबदार प्रशासन असेल। त्यामुळे त्वरित येथील कचरा न उचलल्यास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात कचरा टाकण्याचा इशारा नगरसेविका माया कांबरे यांनी दिला आहे। सर्वांना नमस्कार, जय भीम जय शिवराय। पॅनल क्रमांक 10 अशोकनगर या ठिकाणी आज सकाळीच मी इथे येऊन पाहणी करून गेलेली आहे। ही जी वालधुनी नदी आहे या नदीच्या संदर्भात मी अधिकाऱ्यांशी वारंवार चर्चा केली आहे, पत्रव्यवहार केलेले आहेत की पावसाळ्यापूर्वी इथली डीप क्लीनिंग करून हा जो गाळ आहे, हा जो कचरा आहे, हे काढण्याचं काम तुम्ही करा। आज आपल्याला माहिती आहे की पावसाळा लेट चालू झालेला आहे, तरी सुद्धा या नदीची साफसफाई झालेली नाहीये। एक तर या नदीला लागून या ठिकाणी जे राहणारे लोक आहेत त्यांना दरवर्षी इथे नदी भरल्यानंतर त्या पुराला सामोरं जावं लागतं। म्हणून मी गेल्या 3 महिन्यापासून पत्रव्यवहार करत होती की नदीला लागून ही घरं आहेत आणि या घरांमध्ये पूर आल्यानंतर पावसाचं पाणी जातं, त्यांना 3-3, 4-4 महिने या पाण्यामध्ये मुलाबाळांना घेऊन राहावं लागतं। खूप गंभीर परिस्थिती आहे। हे सांगून सुद्धा या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी लेट केलेलं आहे। आज तुम्ही बघू शकता की तिथे किती गाळ आहे, त्या नदीमध्ये झाडं झुडपं आलेली आहेत। उद्या पावसाळा चालू झालेला आहे, उद्या मोठा पूर आल्यानंतर मग ह्याला जबाबदार कोण? तर ह्याला जबाबदार हे प्रशासनाचे अधिकारी असणार आहेत। लवकरात लवकर जर मला इथली साफसफाई झालेली नाही दिसली तर उद्या जर काय प्रॉब्लेम झाला तर मी हा पूर्ण गाळ उचलणार आहे आणि अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये नेऊन टाकणार आहे। राहुल कांबळे, जनशक्ती कल्याण।